अयो, माझा डबडा पण फुटला. आई, किती जोरात लागलं रे डबड्या. इगो. किती दिवसांनी आलो ना आपण ह्या मंदिरात. हो ना, छान वाटतं मला इथे येऊन, शांत वाटतं. म्हणूनच तुला इथे घेऊन आलोय. कालपासून घरामध्ये जे सुरू आहे ना, त्यापासून डोक्याला थोडी शांतता हवी होती. एकतर तू कधीतरी येतेस आणि तेव्हाही आईचं वागणं निस्तारत बसतेस. शेवटी आई आहे ना ती, आणि तिने इतकं केलंय माझ्यासाठी लहानपणापासून. मला कळतंय आत्ताची परिस्थिती अशी आहे, जाती अशी थोडी वेगळी वागतेय, पण तिला सोडून तर नाही देऊ शकत ना. आणि जर का मी माझ्या माणसांबरोबर उभीच राहू शकले नाही, तर मग माझी माणसं असं म्हणण्याला काय अर्थ आहे मग? नंदू, तुझं बरोबर आहे, पण अगं तुलाही कोणीतरी सपोर्ट करायला हवं की नको? मग तुम्ही आहात की, तुम्ही करता की मला सपोर्ट? मी तर आहेच ग. शिवाय आता जावई बापू सुद्धा आहे. नंदू, काल खूप चिडले होते ना ते. हो, म्हणजे चिडले तर होते, पण बाबा मी सांगू का, त्यांचं कसं आहे माहितीये, ते तसे पटकन चिडतात, पण तितक्याच पटकन ते शांतही होऊन जातात. सगळ्यात चांगली क्वालिटी अशी आहे ना की ते मनात नाही ठेवत गोष्टी. छान छान, हे छान आहे बरं का. पण बर, चल निघूया आता. बाबा, हं? एक विचारू का? माझी परवानगी कसली मागतेस? विचार की. आपण जर एखाद्या नात्यात एकटे आहोत असं वाटलं आपल्याला, तर काय करायचं अशा वेळी? नंदू, हा प्रश्नच चुकीचा आहे. नातं कधी एकटं नसतं, नातं हे दोघांमध्ये असतं. पण म्हणजे त्यात दोघंही 50-50% गुंतलेले असतात. असायला हवं, पण हे प्रमाण कधी कधी बदलू सुद्धा शकतं. काय आहे, एखादा माणूस बाहेरच्या कारणांमुळे कधी कधी मनापासून दूर गेलेला असतो, आणि कधीतरी एखाद्या माणसाला स्वतःला जास्त महत्व द्यावंसं वाटतं. पण शेवटी नातं हे दोघांचं असतं नंदू, आणि ते नातं कसं आहे ना, हे त्या दोघांनाच नीटपणे कळतं. पण बाबा, म्हणायला एकत्र असणं वेगळं, पण मनातून आपण एकमेकांबरोबर जर नसू तर? नंदू, नातं हा एक प्रवास असतो. दोन माणसं जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा भेटतात ना एकमेकांना, तेव्हा तो प्रवास सुरू होतो. मग ते नातं मैत्रीचं असो किंवा प्रेमाचं. मग एकदा प्रवास सुरू झाला की येणारे खाच खळगे चुकवत, आजूबाजूचं सौंदर्य नहाळीत हा प्रवास सुरू असतो. दोघं जोडीनं हा प्रवास करत असतात. हा, पण जोडीनं करत असतात म्हणून दोघांचंही पाऊल एकाच वेळी पडणं किंवा पडलं पाहिजे असं होत नाही ना. कधी कधी एखादा 4 पावलं पुढे जातो, कधीतरी एखाद्याला मागे थांबावं लागतं, पण प्रवास हा सुरूच असतो. पण त्याची जाणीव ही प्रत्येकाला त्या त्या वेळी होत असते. कळतंय का मी काय म्हणतोय ते? आपण ना नंदू, प्रवास फक्त करत राहायचा, त्यातला शक्य तेवढा आनंद घेत राहायचा. बर, चल आता हो. आपण घराकडे प्रवास सुरू करूया. तू हो पुढे, मी आजचा पेपर घेऊन येतो. चल. पण मग मी जो प्रवास करते तो एकटीचा आहे का दोघांचा? आत्ता तरी एकटीचाच वाटतोय. खरंच एकटीचा आहे का? तसं असेल तर काय करू बाबा? मला ही टाइमलाईन जरा खूप ॲम्बिशियस वाटते. 12 दिवसांचं काम आहे आनंद, 6 दिवसात कसं करेल आपली टीम? अरे टीमने जर कमिट केले तर करेल.
आणि आपल्याकडे तशी यंग टीम आहे, एन्थुझियाझम आहे त्यांच्यात, नवीन नवीन आयडियाज घेऊन येतात, पॉझिटिव्हली काम करतात, अशी पॉझिटिव्ह वाईब आहे सगळ्यांमध्ये. आणि करतील ते, जर का ते म्हणालेत ना, त्यांनी जर का कमिट केलंय की हे मी आठवड्यात करून देऊ, तर करतील नक्कीच. ॲज यू से. आणि तुझ्या रिपोर्ट्समध्ये चेंजेस केलेस ते पाठवलेस का मला मेलमध्ये? आनंद, हा रिपोर्ट चेंजेस हो पाठवलेत मित्र. एवढा काय फोनमध्ये घुसलायस? अरे काय नाही रे, ते किमया. किमया? अरे ती येते ना भारतात, तर कळायला नको का कशी दिसतीये काय नाही. नाही तर आपण असे कामात असायचो आणि ती अचानक समोर येऊन उभी राहायची, ओळखताही आलं पाहिजे ना आपल्याला कशी दिसते आता, म्हणून फोटो बघत होतो सोशल मीडियावरती. त्याचा काय संबंध? अरे ती भारतात येते ना, तुला सांगितलं असेल ना ती येते म्हणून. मला काय फरक पडतोय? आली तर आली, नाही तर नाही आली. पण मग ती काय येते भारतात? आणि म्हणजे ती जर आली तर ती लगेच जाणार आहे का राहणार आहे इथे? आनंद, तिचं ती बघेल. मी तिला कुठलीही गोष्ट विचारायला जाणार नाही, ती ठरवेल. अरे मी विचारलं जस्ट, मी सहज विचारला, असा काय हा किमया? ओके, सँडविचेस कात्र, वॉफल मोहन एरेका, बरिटोज वडवली. हे काय आता? ओ गॉड, हे तर अधिराने ऑर्डर केलंय. मी पार्सल घेऊन आता माझ्याच घरी कसं जाऊ? कसं शक्य आहे हे? काय करू आता? डिलिव्हरी बॉय बनून तर घरी नाही जाऊ शकत. घरी कोणाला कळलं तर खूप विचित्र होईल सगळं. गणेश गणेश गणेश, ऐक ना. तू माझं एक प्लीज काम करशील का? का काय झालं? ऐक ना, ते मी तुला नंतर सांगतो, पण प्लीज हे एकच पार्सल डिलिव्हर करायचं आहे. हवं तर त्या बदल्यात ना मी तुझे सगळे पार्सल्स डिलिव्हर करेन, पण प्लीज हे पार्सल एक तू डिलिव्हर कर ना. सॉरी, ऑर्डर एक्सचेंज नाही करता येत. तुला माहिती ना आपलं रेटिंग असेल, आपण दोघे अडचणीमध्ये येऊ. आणि आपल्या कंपनीचा किती कडक नियम आहेत माहिती असेल तुला. आणि तू नवीन लागलायस कामाला. जर आपण पकडले गेलो ना तर आपल्याला नोकरीवरनं काढून टाकण्यात येईल. या आधी असं झालंय 2 डिलिव्हरी बॉयसोबत. म्हणजे मला सांग गणेश, आता काहीच होऊ शकत नाही का? नाही, एकदा ऑर्डर ॲक्सेप्ट केली की ती पोचवावीच लागणार. दुसरं ऑप्शन काहीच नाही. सॉरी यार. कसा जाऊ मी घरी? देवा, प्लीज प्लीज हे वर्क होऊ दे.